वेल, मी दोन्ही पक्षकारांच्या बाजू ऐकून घेतलेल्या आहेत. आता कोर्टाने आपला निकाल देण्यापूर्वी दोन्ही बाजूच्या वकिलांना अजूनही काही बोलायचं असेल तर बोलू शकता. नाही युअर ऑनर, आता फक्त न्यायाची अपेक्षा आहे. ओके देन, तुम्हा दोघांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर माझ्या असं लक्षात येत आहे की तुम्हा दोघांच्याही आशिलामध्ये काही त्रुटी आहेत. दोन्ही आशिलांच्या काही चुका आहेत. पण याचा अर्थ नातेसंबंध तोडून टाकावेत असं तर होत नाही. की एकीकडे जुन्या पिढीतल्या मंडळींचा लग्नाचा 25वा वाढदिवस, 30वा वाढदिवस, 50वा वाढदिवस हे ऐकताना कौतुक वाटतं, आणि एकीकडे नव्या पिढीतील मंडळींचा लग्नानंतर 1-2 वर्षातच होणारा घटस्फोट हे पाहिलं की मनाला खरंच आश्चर्य वाटतं, खेदही वाटतो. अर्थात असो आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊया. तर अनघाची सध्याची परिस्थिती पाहता तिला अलिमनी मिळावी हा कोर्टाचा निकाल आहे. अर्थात संतोषची सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता त्याला झेपेल तेवढीच रक्कम त्यांनी द्यावी, बस. मुद्दा नंबर 2 की अनघानं सोनं आणि सेविंग्स हे संतोषसाठी खर्च केलेलं आहे, तेव्हा ती रक्कम अनघाला परत मिळावी हेही योग्य आहे. पण ती रक्कम एकत्रित मिळावी की महिन्याला मिळावी हा निर्णय सर्वस्वी अनघाचाच राहील. अनघाला दुसरी नोकरी लागेपर्यंत तिला उपजीविकेचं साधन म्हणून संतोषनं ₹5,000 एवढी रक्कम दिली पाहिजे. अर्थात दुसरी नोकरी लागली रे लागली हे कोर्टाला कळवणं हे अनघासाठी बंधनकारक आहे. हा कोर्टाचा निकाल आहे आणि तो दोन्ही पक्षांना बंधनकारक असणार आहे. याचं पालन न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. कोर्ट इज adjourned फॉर द डे. ॲडव्होकेट प्रिया, हे तुमच्यामुळे शक्य झालं. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट आणि कॉंग्रॅच्युलेशन्स. बाय बाय बाय. अभिनंदन अभिनंदन. थँक्यू. काय लढलाय तुम्ही आज. वा, तुमचा आदर्श घ्यायची इच्छा होती. काय आडावडीक चालली, जरा थोडं धीर धरा ना. मग तुमचं कसं आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय, मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. हा? साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं. ऍक्च्युली आजी बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो. अगो नक्षत्र दिसतास दोघं. खरंच मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना, म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना. हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं. पल्लू पल्लू पल्लू, तू तू बिलीव्ह पण नाही करणार माझ्या आयुष्यात थोड्या वेळाने काय घडलं ते. ती तू काय झालंय? तू एवढी एक्साइटेड आहेस, किंचाळतेस. प्लीज सांग काय झालंय? पल्लू, म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात हे घडतंय. कमी स्वप्नात आहे. नीतू प्लीज, अगं मला
तुझ्या भाषेत सांग प्लीज लवकर. आय एम ऑल्सो गेटिंग एक्साइटेड. प्लीज सिट डाऊन. तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय. वाव अभया, हे टेबल नको. का हे खूप मोठं होतं यार, म्हणजे नाही असं दे ना, मोठं प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे, असं छोटं पाहिजे, कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ, हा हा असा हात घेतला, केवढं लांब होतोय, केवढं लांब होतोय, ते जरा असं इथे. ओके